टायमिंग बरं प्रॉपर हा दादा ते टाइम टेबल हे केलं का हो? दुसरा नॉन स्ट्राईकला बाबू बोल ना बोल ना बाबू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं अद्विक 11 गाडेवाडी संघाची सलामीची आघाडीची गोल्डन पेअर खऱ्या अर्थानं मैदानात दाखल झाले. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर बशीर कोलेकर आणि त्यांच्या समवेत पांडुरंगजी गाडे ही मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक मध्ये आपण पाहिलं गेलं तर बशीर आणि 9 सेकंड मध्ये आपण पाहिलं गेलं तर पांडुरंग आपल्याला पाहायला मिळते. त्याला पंचांचा इथे मात्र ग्रीन सिग्नल आलाय. सामना होते सुरुवात मध्ये टाळ्यांचा गजर होते एकदा. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2026 साठी पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र रिलीज केला जाईल. गोलंदाज जालिंदर यांच्या माध्यमातून पहिला बॉल आणि ते मात्र पहिल्या चेंडूवरती अवंत स्वरूपाची धाव आली. आपण पाहायला गेलं तर सुरुवात नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाची मात्र नक्कीच बोनस स्वरूपाने झाली. कारण पाहायला गेलं तर गोलंदाज जालिंदर यांच्या माध्यमातून अवंत स्वरूपाची धाव येथे मात्र खर्च केली गेली आहे. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल बंद आठवे किती पाहायला मिळाला. आपण पाहिलं गेलं तर पंचांकडे नक्कीच पाहिलं जात आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आणि त्या अधिकाराचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. कारण पहिल्या गेलं पंचांकडे नक्कीच न्यायालयाने अपील केली गेली मात्र पंच तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारची हालचाल नाही, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तासरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहता ऑफसिकच्या बराच बाहेर. इथे मात्र पंचाने कवायत केली आहे आणि इशारा आमच्यापर्यंत दर्शवला की इथे मात्र अवंत स्वरूपाची धाव असणार आहे. पुन्हा एकदा अवंत स्वरूप धावेने मात्र धावपळ पत्र पुढे सरसावलंय, वधारलंय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती अर्थात बिनबाद 2 आकड्यावरती. पुढचा बॉल ऑन साइडला गेला आणि इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय. जाळं विणलं होतं, जाळ्यामध्ये मासा फसलाय. अर्थात धक्का लागलाय तो पहिला अद्विक 11 गाडेवाडी संघाला. फलंदाज बाद. चला सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण पाहिलं तर सूर्यकुमार यादव स्टँड मध्ये पाहिलं गेलं तर नाश्त्याची सोय केली आहे. जाऊन सर्वांनी मात्र इथे नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तर ते मित्रांनो पाहिलं गेलं तर पहिली माझ्यावर पाहतो एखादा तन्मय 11 आहे त्यांच्या अगेन्स्ट अद्विक 11 आणि या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर आणखी एक आवाज इथे मात्र सामील झाले, दाखल झाले. ते अर्थात आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर वेलकम असेल सर. जाऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झाले आहेत. राजू बरिष्ठे इथून मात्र पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र एसटी रक्षक चुकी करतायत. आपण पाहतो अमोल यांना आपण पाहतो एसटीच्या भूमिकेमध्ये बॅटची नक्की लिडिंग एज घेतली होती. कुठेतरी झेल सेकंड अर्थमध्ये टिपला जाण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला मात्र झेल ड्रॉप झालाय. पहिल्या चेंडूत इथे मात्र जीवनदान मिळालंय ते फलंदाज राजू बरिष्ठे यांना. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल कोला टाकला, लॉफ केला, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि ते मात्र एक सिंगल धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावेने धावपळ पुन्हा एकदा पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते अर्थात 3 आकड्यावरती. एक गडी बाद 3 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना अद्विक 11 गाडेवाडी संघाची धावसंख्या मात्र आपण धावफळक इथून मात्र पाहतोय. चला पुन्हा एकदा विनंती करतोय सर्व खेळाडूंना की आपण पाहिलं गेलं तर सूर्यकुमार यादव स्टँड मध्ये तिथे खऱ्या अंतराने नाश्त्याची सोय केली आहे. सो आपण जाऊन तिथे मात्र त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहिलं गेलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होतीये.
आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. एका षटकाचे सांगतो जरूर झाले. 10 फळक धावा लागल्यात त्या अर्थात एक गडी बाद 4 धावा 10 फळक ते लागल्यात. रोशन सर काय वाटतं, पहिली मॅच आहे आणि पहिली मॅच आपण पाहिलं तर अद्विक 11 ही मात्र फलंदाजी करताना आपल्याला प्रथम पाहायला मिळत आहे. ते खऱ्याचं पाहिलं तर एक संत आणि संयमी सुरुवात राहिली आहे. सकाळ सत्र आहे, काय वाटतं? नक्की सकाळचं हे सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकून तन्मय 11 या टीमने प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात नक्कीच थोडीशी संत आणि सावध झाली आहे अद्विक 11 या टीमची. खऱ्या अर्थाने 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 16 मिनिटांचा वेळ असणार आहे. त्यामुळे सर्व संघांना ही सूचना असणार आहे की वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे, कारण की आज 12 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन सीझन 4 आहे. खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पाच षटकांचा सामना आहे, त्यामुळे 5 षटकांच्या मॅचमध्ये इथून 55 ते 60 डाव बनवावे लागतील. हेमंत शेट्टी सर आणि महेंद्र भवर सर हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 मधील हा पहिला चौकार. मात्र पाहिलं तर पांडुरंगाच्या बाडमधून हा मात्र मोठा फटका आलाय. खऱ्या अर्थाने या फटक्यांची नितांत गरज मैदानाच्या आतमध्ये होती रोशन सर, कारण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. इथून कुठेतरी धावांचा वेग मात्र वाढवावा लागणार आहे, कारण समोरचा संघ आहे तेवढाच मातब्बर संघ आहे आणि त्या संघासोबत आपल्याला 2 हात करायचे असतील ना तर कुठेतरी धावांचा आलेख मात्र इथे उभा राहावा लागणार होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 9, कारण की दोन्ही टीममध्ये सिद्धेश सर तारे सितारे आहेत. ऑप्शनमध्ये आपण पाहिलं असेल तर नक्कीच प्रत्येक संघ मालकांनी त्यांचे आयकॉन त्यांच्यासोबत होते, त्यांचे मेंटोर त्यांच्यासोबत होते, मॅनेजर त्यांच्यासोबत होते आणि प्रत्येक गावातून एक एक सितारा, एक एक तारा त्यांनी निवडलेला आहे आपल्या टीममध्ये. त्यामुळे सर्व संघ जे आहेत ते नक्कीच नामवंत संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत, स्ट्रॉंग संघ आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल. फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. दिशेपासून भरकटत आहेत. दिशाहीन गोलंदाजी, कारण की चौकार आला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 10. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा, कारण आपण पाहायला गेलं तर 20 मिनिटाचा मात्र आपल्याला आता अवधी दिला गेलाय. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर होता. भाड्याने बॉलचा संपर्क येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज आपण पाहिजे सुभाष यांच्या माध्यमातून हा चेंडू हाताळला गेला, कारण मागील चेंडू तो कुठेतरी अवंत स्वरूपात धावा नसते जरी तो खर्च केल्या होत्या. आणि त्यांना आपण पाहायला गेलं तर एसटीच्या भूमिकेमध्ये आपल्याला अमोल कांबळे पाहायला मिळतात. अनुभव नक्कीच गाठीशी होता. त्या अनुभवाचा वापर नक्कीच पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र केला गेलाय. नेक्स्ट बॉल आणि इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय. घेतला यष्ट्यांचा वेध, यष्ट्या केल्या उद्ध्वस्त. धक्का लागतो तो अर्थात दुसरा अद्विक 11 गाडेवाडी संघाला. फलंदाज पांडुरंग मैदानाच्या बाहेर.
हा दुसरा विकेट गमावलेला आहे. चांगली गोलंदाजी मित्र म्हणून आतापर्यंत केली आहे ती म्हणजेच सुभाषने. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावेंचं षटक हाताळलं होतं गोलंदाज जालिंदरने आणि या षटकामध्ये सुभाष देखील इम्प्रेस करतायत. विकेट मिळवली आहे सुभाषने या षटकामध्ये. दोन्ही टीममध्ये स्टारकास्ट आहे. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. तन्मय 11 आणि अद्विक 11 हा सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅच द ग्रेट मराठा आणि त्यांना फाईट करेल प्रियांका 11 ऐनवाडी. या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल. बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका सीमारेषेच्या बाहेर. STGPL चौकार. रवी मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि पहिल्या बॉलवर पाहायला गेलं तर इथे मात्र 4 धावा आल्यात. सन्माननीय तेजस्वी पोळ साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आला की आपण जर चौकारांची जर आपण हॅट्रिक लगावलीत तर तब्बल 500 रुपयाचं मात्र पारितोषिक आपल्याला असणार आहे. नेक्स्ट बॉल येथे मात्र सर आपण पाहिलं गेलं तर मागील चेंडू 4 धावा आल्या आणि येथे मात्र पाहिलं गेलं तर नक्कीच चेंडू खोलात टाकला. लेग बाय स्वरूपाच्या इथे मात्र धाव येथे ग्राह्य धरली जाईल. सुभाष यांच्याकडे नक्कीच सर खऱ्यांदा पाहिलं तिथे क्षमता आहे, ती प्रतिभा आहे की जर कुठेतरी धावा खर्च होत असेल तर धावेवरती कशा प्रकारे आपण अंकुश लावला जाईल हे मात्र नक्कीच आपण वेळोवेळी पाहिलंय. नक्की सुभाष चांगली गोलंदाजी करतायत कारण की सुरुवात थोडीशी सुभाषने खराब केली होती. 2 वाईड बॉल, एक चौकार देखील आला होता. या 20 लाईन पाहावी लागेल. दिशेपासून भरकटले, दिशाहीन हा चेंडू, हातावरती नियंत्रण नाहीये. वाईड बॉलचा इशारा येतो धावसंख्या आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. पहिला सामना सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, फ्लिक केला ऑन साइडला, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे अद्विक 11 या टीमची 2 बाद 18. दोन षटकाचा अंत सुरू झाला. धावफलक धावा झाल्या त्या अर्थात 2 गडी बाद 18 धावा. आपण धावफलक ती पाहतो. प्रथम बॅटिंग करत असताना अद्विक 11 गाडेवाडी संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती लागले. आपण गणिती भाषेमध्ये पाहिले तर खऱ्या अर्थानं 9च्या सरासरीने मात्र धावफलक पुढे सरसावतंय. खऱ्या अर्थानं आता मात्र कुठेतरी धावफलक वाढवावा लागणार आहे. धावफलकाचा गती मात्र इथून वाढवावी लागणार आहे आणि मात्र आता मैदानाच्या आत म्हणजे फलंदाज आहेत. एका बाजूला राजू आणि त्यांच्या समोर रवी ही थोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही मात्र गोल्डन पेअर खऱ्या अर्थानं संघाला सावरेल का? इथून मध्ये धावांचा ओघ खऱ्या अर्थानं वाढवला जाईल का? एक आणि अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येणाऱ्या चेंडूत पाहायला मिळणार आहेत. कारण नवीन गोलंदाजी मार्कमध्ये इथून दाखल झालेत. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सागर गोलंदाजी मार्कमध्ये इथे मात्र दाखल झालेत. रोशनदार आपण पाहिलं तर सागरांच्या माध्यमातून तो आपण एक सुंदर शेष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलात तेच सागर आता मात्र गोलंदाजी मार्कमध्ये इथे मात्र दाखल झालेत. नक्कीच पहिल्या षटकामध्ये सिद्धेश सर अवघ्या 4 धाव बनवल्या होत्या. नंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धाव बनवल्या. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो म्हणजेच अद्विक 11 या टीमचा. ऑन साइडला विकेट, क्षेत्ररक्षक आहेत, एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये मिड विकेटला हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. तिसरा फलंदाज बाद झालाय. रवी बॅक टू द पविलियन.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. लागतोय अजून एक धक्का अद्विक 11 या टीमला. अतुल बॅट्समन बॅटची कडा आणि हा झेल सोडलेला आहे. कॅज्युअल अप्रोच आपण पाहिला. शॉर्ट पॉइंटला फिल्डर होते. सहज सोपा झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि दिनेशने हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे. ज्याप्रमाणे जेव्हा ICC T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला तेव्हा हॅरी ब्रुकने देखील तेच सांगितलं की कॅचेस विन द मॅचेस. हॅरी ब्रुकने 15 धावांवरती संजू सॅमसंगचा झेल सोडला आणि त्याने 89 धाव बनवल्या त्या मॅचमध्ये आणि तिथूनच इंग्लंड संघ खऱ्या अर्थाने सेमीफायनलच्या मॅचमध्ये पराभूत झाला. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल येथे मात्र पाहिजे बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. फटका जरूर खेळला. डीपमधून चेंडू आपण पाहिजे शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले. फेकी केली तद्वर मात्र एक सिंगल धाव येथे मात्र पूर्ण होते. एका धावीने धावफलक मात्र पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते त्या अर्थात खऱ्या अर्थानं 4 गडी बाद. स्कोर सांगा ना. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. चला बेदोड पहिल्यांदा मी दोन्ही संघाचं पुन्हा एकदा लक्ष वेधतो कारण आपल्याला 25 मिनिटांचा अवधी दिला गेला. त्यामध्ये पाहिलं गेलं तर आपण आतापर्यंत 16 मिनिटांचा अवधी इथे मात्र खर्च केलाय. चला नवीन गोलंदाज जा. चला नंतर मी पाहिलं गेलं 3 ओव्हर नंतर आपल्याला एक मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला दिला जाईल. कारण पाहिजे रनंत ऊन आहे. खऱ्या अर्थानं कुठेतरी डिहायड्रेशनचा आपला सामना करायचा नाहीये या आयोजकांना सुद्धा माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं की 3 षटकाच्या नंतर इथे मात्र ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये नेली जाईल. 1 मिनिटाचा ब्रेक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिलं जाईल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र नक्कीच केली जाईल. चला नेक्स्ट मॅच आहे द ग्रेट मराठा आणि प्रियांका 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. द ग्रेट मराठा आणि प्रियांका 11. गोलंदाजी मार्कवरती या प्रदीप 4थ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन राजू आहेत. हाफ ट्रॅकर टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेत आहेत. मिड ऑफला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. अद्विक 11 या टीमला अपेक्षित बॅटिंग झाली नाही आतापर्यंत. 4 महत्वाचे फलंदाज देखील बाद झालेत. नक्कीच सर पाहिजे 4 फलंदाज माझ्या तंबूच्या आसरा जरूर गेलेत.
नेक्स्ट बॉल फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, अमोल चेंडूच्या खाली, आणखीन एक खेळाडू बाद, फलंदाज अतुल मैदानाच्या बाहेर. आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रियंका 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य असणार आहे. या अनुषंगाने मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस साठी येथे मात्र रिपोर्टिंग करायची आहे. जो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झाले सुदर्शन विचारे पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल येथे मात्र सूर्य चेंडू पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाण्याच्या खालून पाणबुडी ट्रॅव्हल होईना अशा प्रकारे चेंडू मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि उर्वरित काम केलंय ते अर्थात यष्टी रक्षक अमोल यानं. जो मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट बॉल फुलटॉस समोरच्या दिशेला, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पहिला दर्जेदार षटकार. सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण सीमारेषेच्या लगत आहात. स्पर्धा आपली आहे त्यामुळे चेंडू जसा बाहेर जाईल ना तसं मात्र आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुपूर्द करायचा आहे. या 6 धावेने नक्की धावफलक मध्ये पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 27 आकड्यावरती. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं गेलं तर अद्विक 11 गाडेवाडी संघाची धावसंख्या मात्र आपण धावफलक इथून पाहतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मागवती गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रदीप यस, आपल्याकडे बघा जुना चेंडू अवेलेबल नाही आहे, तेव्हा चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की पहिली इनिंग सुरू आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. अतिशय थाटामाटामध्ये आयोजन या स्पर्धेचं. फुलटॉस चेंडू आहे, लोअर फुलटॉस हा चेंडू होता. बॅक टू द बॉलर खेळतायत. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 27 धावा धावफलकावरती. चौकार षटकारांची नितांत गरज आहे या मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने अद्विक 11 या टीमला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 27 धावा धावफलकावरती. बघा पंच 4 षटकांसाठी तब्बल 21 मिनिटं घेतलेली आहेत. त्यांचा वेळ जास्त झालेला आहे, त्यामुळे विनंती असेल एक एक्स्ट्रा प्लेयर नक्कीच 30 सर्कलमध्ये आपण घ्यायचा आहे. एक एक्स्ट्रा प्लेयर आतमध्ये येईल पॅनल्टीच्या स्वरूपात. सर्व संघांना नियम हे सारखे आहेत, त्यामुळे ही सूचना असेल सर्वच टीमला. आणि यापुढील सामना द ग्रेट मराठा आणि प्रियांका 11 टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जो संघनायक इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येणार नाही त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. अंतिम षटक गोलंदाज सागर. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेले आहेत, व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 27.
एका एका धावेसाठी झगडावं लागतंय, एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये अद्विक 11 या टीमला. फुल टॉस चेंडू आहे, बॅटची कडा लागते, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28-28 धावा धावफलकावरती. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. खूप चांगला प्लॅटफॉर्म आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने अध्यक्ष साहेबांचं मी विशेष कौतुक करेन. संदीपजी चाळके साहेब आहेत अध्यक्ष, आणि जेव्हापासून ते अध्यक्ष झालेले आहेत तेव्हापासून खऱ्या अर्थाने या आपल्या असोसिएशनला शिस्त लागलेली आहे. कारण की मी नेहमीच म्हणत असतो, UTC लाईव्हचे फाउंडर इथे उपस्थित आहेत मनोज म्हात्रे. एका दिवसामध्ये 16 संघ खेळवणं नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे, आणि प्रत्येक संडेला आपण पाहतो की 16 संघ, कधी कधी 32 संघ. यावर्षी आपण 4 ते 5 टुर्नामेंटमध्ये नक्कीच एकाच दिवशी 32 संघ खेळताना आपण पाहिलेले आहेत. हे खऱ्या अर्थाने सर्व श्रेय जातं संदीपजी चाळके आणि संपूर्ण असोसिएशनला. कारण की या असोसिएशनच्या माध्यमातून एकच उद्दिष्ट आहे, एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की आपल्या तालुक्यातील एखादा खेळाडू हा चांगल्या लेवलवरती खेळावा. हा प्रामाणिक प्रयत्न आहे संदीपजी चाळके आणि त्यांच्या तमाम सहकार्यांचा. आणि बॅटची कडा होती, झेल झालाय ड्रॉप. या इनिंगमध्ये सिद्धेश सर 2 झेल सोडलेले आहेत आतापर्यंत. एक झेल दिनेशने सोडला होता पॉइंटला, आणि आता मात्र विकेट किपर अमोलने हा झेल सोडलेला आहे. थोडीशी दुखापत देखील होती. रगरगत्या उन्हामध्ये खऱ्या अर्थाने हा सामना सुरू आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 30 आहे. थोडीशी खराब सुरुवात अद्विक 11 या टीमची, कारण की सातत्याने विकेट गमावले, त्यामुळेच हा संघ बॅकफूटवरती आहे या मॅचमध्ये. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन द ग्रेट मराठा आणि प्रियांका 11. टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. दोन चेंडू आणि 2 मोठे फटके अपेक्षित आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. महेंद्र भवर सरांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल इथे मात्र लॉफ्ट केलाय. राजू यांच्या पाठमधून फटका पतलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि राजू यांची एकाकी झुंज इथे मात्र संपुष्टात आली आहे. फलंदाज राजू मैदानाच्या बाहेर होत आहेत. आणखीन एक धक्का लागतोय. बॅटिंग करणारा संघ अद्विक 11 गाडेवाडी संघाला. राजू बरीसे मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. सचिन लोहार मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहायला मिळतात. अंतिम बॉल शिल्लक आहे. सिद्धेश सर या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने कमी धावसंख्या आपण पाहिली पहिल्या इनिंग मध्ये, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये द ग्रेट मराठा आणि प्रियांका 11 हे 2 संघ आमने सामने असतील. अंतिम बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑन वरून फिल्डर येतील चेंडूवरती, आणि धावबाची संधी. विकेटचं बटन. शेवटच्या बॉलवरती सांघिक यश मिळत आहे, आणि फलंदाज झाले बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 32, 32 आणि 33 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. आदरणीय प्रदीप वीर साहेबांना विनंती असतील आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. द ग्रेट मराठा आणि प्रियांका 11 या 2 टीम मध्ये एका बाजूला सचिन पाटील कॅप्टन आहे, दुसऱ्या बाजूला गणेशजी गायकवाड कॅप्टन आपण पाहू शकाल. द ग्रेट मराठा आणि प्रियांका 11 या 2 टीम मध्ये हा सामना.
प्रियंका 11 या टीमचे कॅप्टन आहेत सचिन पाटील, एक लेजंड क्रिकेटर खऱ्या अर्थाने आयकॉन आहेत या टीमचे. प्रदीप वीर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चापाचा कॉल आहे आणि आलेला आहे काटा. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच प्रियंका 11 या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. सचिन पाटील आमच्या सोबत आहेत. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर द ग्रेट मराठा संघ आहे. गणेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 गेली 3 सीझन आपण पाहिलेलं आहे. यशस्वी आयोजन आणि याही वर्षामध्ये या 4थ्या सीझनची सुरुवात देखील खूप चांगली झालेली आहे. अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. या स्पर्धेबद्दल, या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? खूपच छान नियोजन आहे. एका वाक्यात उत्तरं आहेत त्यांच्याकडे. नक्कीच गणेशजी गायकवाड आमच्या सोबत आहेत. टॉस गमावलाय. टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी? टॉस तर इम्पॉर्टंट होताच, पण आता आम्ही बॅटिंग करणार म्हटल्यावरती जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. संदीपजी चाळके जेव्हापासून अध्यक्ष झालेले आहेत तेव्हापासून शिस्त लागलेली आहे. नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न प्रत्येक वर्षी होत असतो. याही वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. खूप चांगलं व्यासपीठ आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आपल्या तालुक्यातील, आपल्या संघटनेतील एखादा खेळाडू हा मोठ्या लेवलवरती जावा. कारण की टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुवर्ण दिवस आपण पाहतो की अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट, अनेक मोठ्या मोठ्या लीग होत असतात. हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. संदीपजी चाळकेबद्दल, त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप छान आयोजन आहे. संदीप चाळके ज्याप्रमाणे मेहनत करतात, ती मेहनत जर सर्व खेळाडूंनी आपलं असोसिएशन आहे म्हणून जर केली तर अजून यामध्ये खूप चांगला प्लॅटफॉर्म आणि प्लेयर आपले मोठ्या लेवलला खेळू शकतात. क्या बात आहे. नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलेला आहे खऱ्या अर्थाने प्रियंका 11 ऐनवाडी या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे द ग्रेट मराठा या टीमला बॅटिंग करण्यासाठी. धन्यवाद. रोशन सरांचा आवाज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जरूर ऐकलात. जो मैदानाच्या आतमध्ये जे सामना रंगला, एका बाजूला तन्मय 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट अद्विक 11 या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतो. आणि आपण पाहायला गेलं तर प्रथम बॅटिंग करत असताना अद्विक 11 गाडेवाडी संघानं आपण 5 षटकामध्ये धावा नक्कीच जमा केल्या. त्या अर्थात 32 धावा आणि 33 धावांचं इथे मात्र एक माफक लक्ष ठेवलंय, माफक आव्हान ठेवलंय. सो मी विनंती करतोय तन्मय 11 या संघाला की आपण आपली सलामीची आघाडी जोडी आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करा. आणि तसेच आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण दाखल करायचं आहे. चला मी कर्णधार नितीनजी पाटील यांना विनंती करतो की त्वरित आपली सलामीची आघाडीची गोल्डन पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये येथे मात्र दाखल करा. जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर तन्मय 11 या संघाची सलामीची आघाडी जोडी. चला जुना बॉल आपण पंचांकडे आपण तिथे सुपूर्द करायचं आहे मित्रांनो. जाऊ मैदानाच्या आतमध्ये जिथे 33 धावांचा पाठलाग करणार ती सलामीची आघाडी तन्मय 11 संघाची आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला सुरेश लुगडेच्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या संघाचा तारणहार दर्शक कर्णधार आपण पाहायला गेलं तर नितीन पाटील सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहिलं तर शाहूवाडी तालुक्याचा फायटर जेट या नावाने खऱ्या अर्थाने त्यांना म्हणजे प्रसिद्धी नक्कीच मिळाली आहे. असे नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये ते मात्र दाखल झालेत. आपण पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये त्यांची खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. ती जॉली ब्रास बँड माजी वेळा ठाणा यांच्याकडून नक्कीच हे पथक आपल्यापर्यंत आज आलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कलेतून आपल्याला खऱ्या अर्थाने या मंत्रमुग्ध केलं. दरवर्षी नक्कीच त्यांचा कारनामा आम्ही ऐकतो, अनुभवतो. आज आपण नक्कीच सर आलात आपल्या टीम सोबत आणि नक्कीच आम्हाला मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल नक्कीच आमच्या असोसिएशनच्या वतीनं आमच्या असोसिएशनच्या लाडक्या विद्यमान अध्यक्ष मी संदीपजी चाळके साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाताना सरांचं यथोचित
शुभ सन्मान येथे आपण नक्कीच करायचा आहे. त्यांना मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सरांना मात्र इथे आपण सन्मानित करायचं आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द क्रिकेट, जिथे सामना रंगलाय अर्थात तन्मय 11 वर त्यांच्या अगेन्स्ट अद्विक 11. दुसरं सत्र आपण पाहतोय. सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना तन्मय 11 संघाचे सालवणी मैदानात दाखल झाले. एका बाजूला सुरेश लुगडे आणि त्यांच्या समवेत संघाचा तारहार कर्णधार नितीन पाटील आणि त्या गोलंदाज मागवरती सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज माग दाखल झाले ते अर्थात पांडुरंग. चला पंचांचा इशारा आलाय, सामनाला होतीये सुरुवात. ग्रीन सिग्नल आलाय. पहिला बॉल. पहिला बॉल होती तेव्हा आक्रमण सुरू केलंय. ऑल ऑन द कार्पेट मध्ये खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे. स्कोअरची एक सिंगल धाव पूर्ण होते. दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र दिवसा डावले आपण पाहायला गेलं तर धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ऋषेंद्र आपण पाहिलं तिथे मध्ये सिंगल धाव होती ना, त्याला मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलं गेलंय. या दोन धावेने पाहिलं तर श्रीगणेशा नक्कीच झालाय. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तन्मय 11 या संघाची धावसंख्या मात्र धाव फलकावरती लागली. ते खऱ्या अर्थानं 2 धावा बिनबाद 2 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण 33 धावांचं एक माफक लक्ष आहे. मात्र लक्ष खऱ्या अर्थानं साध्या सोप्या पद्धतीने कसं अचीव केलं जाईल, कसं प्रत्युत्तर केलं जाईल, ही माझी खऱ्या अर्थाने सुरुवात आपण नितीन पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल ऑन साईडला खेळून काढला. वा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तेवढीच फेकीजा नक्की छान पाहायला मिळाली. या खऱ्या अर्थानं आज मात्र तर अद्विक 11 संघाकडून ह्या क्षेत्ररक्षणाची खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण आपल्याकडे धावा मित्रांनो कमी आहेत आणि धावा जर कुठेतरी वाचवायच्या असतील, धावा संख्येमध्ये आपल्याला अंकुश लावायचा असेल ना, तर अशा दर्जाचं क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. इथे मध्ये सुरुवात जरूर झाली आहे, शेवट सुद्धा असाच होईल का? पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय. आडव्या बॅटचा कडवा प्रहार, चेंडू सीमा पार येतोय. STGPL हा दर्जेदार सिक्सर. थँक्यू सो मच. आपण फायटर जेट म्हणून का नावाला आलोत? आपल्याकडे आपण कर्णधार म्हणून आपल्याकडे भूमिका का दिली आहे आणि आपण ती भूमिका कशी पार पाडतो ना, हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय तो अर्थात नितीन पाटील यांना. नेक्स्ट बॉल खोला टाकला होता समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा सुंदर फटका. पुन्हा एकदा आपण पाहिलाय तर आक्रमक धावा इथे मात्र येताना पाहायला मिळतात. येतोय हा दर्जेदार चौकार. शब्दांचे धावाधाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. तशी या स्पर्धेच्या वतीने नक्की ज्यांनी धावाधाव केले ते आज आपले विनोदजी पाटील सर आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. मी सकाळी नक्कीच पाहतो त्यांची धावाधाव पाहतोय मित्रांनो. नक्कीच मूर्ती लहान आहे, मात्र त्यांचे खऱ्या अर्थानं कामकाज जर पाहायला गेलेत ना तर महान आहे. कारण ही स्पर्धा आपण पाहायला गेली तर कुठली स्पर्धा असू द्या, मी विनोद सरांचं खऱ्या अर्थानं काम पाहतो. सकाळपासून त्यांची सुरुवात मी पाहतोय खऱ्या अर्थानं. आज तर नाश्ताचा नक्कीच त्यांनी केला नाहीये सर, आणि त्यामध्ये नक्कीच एक चांगलं खऱ्या अर्थानं कामकाज या स्पर्धेच्या वतीनं, कारण स्पर्धा आपण आयोजित केली आहे, या स्पर्धेचे आपण खऱ्या अर्थानं आयोजक आहोत, तर कुठेतरी आपलं ते देणं लागतं. आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर सुद्धा नक्कीच विनोद पाटील सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल इथे मात्र सुंदर फटका जरूर सजवलाय. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होतीये. एका धावेने इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा 1 भर होतीये आणि आपल्याला तर संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचते एका षटका अखेर 14 धावा धावफलकावरती लागतात. सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना तन्मय 11 ही संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती येथून लागली आहे. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण 33 धावांचं माफक लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना खऱ्या अर्थाने 2 मोठे फटके जरूर आपण पाहिले तर नितीन पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. चला नवीन गोलंदाज इथे मात्र गोलंदाज मार्ग दाखल झालेत. आपण सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बशीर आपण पाहतो गोलंदाज मार्ग इथे मात्र दाखल झालेत. चला मित्रांनो थोडंसं फास्ट घ्या, आपल्याला 20 मिनिटांचा अवधी दिला गेलाय, याच्याकडे सुद्धा आपलं नक्कीच लक्ष असू द्या. नेक्स्ट बॉल येथे मात्र हलक्यात नक्कीच खेळून काढलाय.
सुरेश यांच्या बाडमधून पाहिजे आपण एक सिंगल धाव मित्रांनो पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं नक्कीच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का लागला असेल की सुरेश आज खऱ्या अर्थानं कुठेतरी शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये करतायत कारण त्यांना माहिती आहे की एका बाजूला पाहिलं तर आपले कर्णधार अर्थात नितीन पाटील यांच्या बाडमधून मात्र धावा येत आहेत कुठेतरी त्यांना अधिक वेळ इथे मात्र स्ट्राईकवर ठेवावा लागणार आहे आणि खऱ्या अर्थाने ते कामकाज मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय कारण सामना लवकर संपवायचा असेल ना तर इथून मात्र नितीन पाटील स्ट्राईकवर असणं गरजेचं असणार आहे. नेक्स्ट बॉल इथे मात्र फेस करतील बशीर यांच्या गोलंदाजीचा. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. नो चेंडू इथे मात्र आलाय. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचलाय. बिमर पद्धत चेंडू इथे मात्र हाताळला गेलाय आणि गोलंदाज आपण पाहायला गेले तर बशीर यांना मात्र दंडित केलं गेलंय. रोशन आपण पाहिलं तर पहिले षटक नक्की समाप्त झाले. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती आल्यात. 16 धावा माफ करा धावफलकावरती लागल्यात आणि षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे ते बशीर यांच्या माध्यमातून मात्र इथे हाताळलं जात आहे. नक्कीच पहिल्याच षटकामध्ये सामना खुला केलेला आहे. सामना पूर्णपणे झुकवलाय आपल्या बाजूने. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अद्विक 11 आणि तन्मय 11 या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे जिथे टार्गेट या मॅचमध्ये आहे 33 धावांचं. तन्मय 11 या संघासमोर आत्तापर्यंत खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच प्रियांका 11 या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि किरण शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीसाठी फ्रूटची व्यवस्था. फटका आलाय तो अर्थात नितीन पाटील यांच्या बॅटमधून. मी पाटलाचा लेख मी काहीही करेन आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तो पवित्रा तो अभिर्भाव नक्कीच पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा थोडेसे चप्पल जरूर झाले इथे मात्र बीट झाले ते टीरक्षक बायका सुद्धा आपण पाहिलं थोडासा फंबल जरूर झाला. एक सिंगल धाव येते मात्र पूर्ण होते. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलंय वधारलंय. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ते अर्थात बिनबाद 24 धावा धावफलकावरती लागल्या. 33 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. ती सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना तन्मय 11 संघाची आपण धावफलक धावा पाहतोय. नेक्स्ट बॉल इथे मात्र लो फुल्ला चेंडू होता कुठेतरी तर फिरून मात्र मारण्याचा प्रयत्न केला तो सुरेश यांना मात्र असा फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. कोणत्या प्रकारे धाव येते मात्र घेतली जात नाहीये. अजूनही पाहिजे षटकातील 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असेल. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल इथे मात्र सुरेश यांच्या बाडूतून फटका सजवला होता मात्र क्षेत्ररक्षकही तिथे पाहायला मिळाले आणि फलंदाज सुरेश लुगडे यांच्या खेळीचा मात्र अंत होतोय. धक्का लागतो तो पहिला तन्मय 11 संघाला. फलंदाज बाद. काल त्यांचा वाढदिवस अतिशय थाटामाटामध्ये साजरा केला आणि आज असोसिएशनच्या माध्यमातून वाढदिवस आपण साजरा करणार आहोत आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून पार्टी देखील असणार आहे. नक्कीच जाऊ मैदानाच्या आतमध्ये. इथे मध्ये नवीन बॅटर मैदानात दाखल झाले दिनेश कांबळे यांना आपण पाहतोय. पहिला बॉल जरूर खोलात टाकला. दिनेश कांबळे यांना मात्र उभं ठेवलंय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 षटकाचा अंत जरूर झालाय. धावा फलकावर धावा लागल्या त्या अर्थात 24 धावा. इथून आपण सर पाहिजे 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला चला थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो विनंती असेल मित्रांनो. आपण जो अवधी देतो तो फक्त फिल्डिंग करणाऱ्या संघाला नसून बॅटिंग करणाऱ्या संघाला होतो तो अवधी मात्र इथे लागू होतो. त्यामुळे आपण जर अधिकचा वेळ इथे खर्च केलात तर मात्र समोरच्या संघाला मात्र तो बेनिफिट आम्ही इथे नक्कीच देणार आहोत याची सुद्धा आपण नोंद घ्या. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आहे 24. अवघ्या 9 धावांची गरज आहे या मॅचमध्ये.
18 बॉल 9ची गरज. समीकरण सोपं झालेलं आहे या मॅचमध्ये. तन्मय 11 या संघासमोर तन्मय 11 आणि अद्विक 11 हा सामना सुरू आहे आणि या मॅचमध्ये पारडं जड आहे तन्मय 11 या संघाचं. निश्चितपणे. आणि सर जर ते पार्ट जड केलंय कोणी तर स्वतः संघाचा संघ नायक कर्णधार नितीन पाटील यानं काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. नवीन गोलंदाज मागवरती सचिन यांना आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती इथे मात्र काय घडलंय. घेतला यष्ट्यांचा वेध. त्रिफळाचे मित्रांनो म्हणतात ना आयुष्याचं क्रिकेट. हुकला तो फसला आणि तंबूत जाऊन बसला. फलंदाज नितीन पाटील मैदानाच्या बाहेर. चला जवळ मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालेत. प्रदीप यांना आपण पाहतोय. इथे मात्र गोलंदाज सचिन यांचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल नक्कीच परफेक्ट लाईन वरती इथे मात्र हाताळला घेतला. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि नितीन पाटील यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले. प्रदीप तळेकर मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दाखल झालेत. 24 धावा धावफळ कधी अजून इथून मात्र 9 धावांची आवश्यकता असणार आहे. या 9 धावा आपण आता कुठेतरी या साध्या सोप्या पद्धतीने इथे मात्र कलेक्ट केल्या जातील का किंवा त्या धावा इथे मात्र गोळा करत असताना अडथळे निर्माण केले जातील का एक आणि अनेक प्रश्न आहेत. काय वाटतं रोशन सर इथून मात्र फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच या सामन्यामध्ये आतापर्यंत वर्चस्व निर्माण केलेलं आहे. परंतु मी अद्विक 11 या टीमसाठी एकच सांगेन की त्यांनी नक्कीच या सामन्याचं विश्लेषण केलं पाहिजे या सामन्यानंतर की आमच्या चुका कुठे झाल्या या मॅचमध्ये. ऑन साइडला लॉफ करतायत क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल नक्कीच पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. सामना अजूनही सिद्धेश सर संपला नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. परंतु आत्मपरीक्षण करावंच लागणार आहे अद्विक 11 या टीमला. कारण की 5 षटकांमध्ये अवघ्या नक्कीच 32 धावा बनवल्या. हॅट्रिक बॉल आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत आणि इथून मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी डॉट बॉलचं सातत्य तुम्हाला ठेवावं लागेल या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. अद्विक 11 या टीमला या सीझनमधील ही पहिली हॅट्रिक पूर्ण होईल का. हॅट्रिक बॉल. परफेक्ट यॉर्कर. सन्मान दिलाय चेंडूला. चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं देखील गरजेचं आहे आणि तो सन्मान दिलेला आहे. डॉट बॉलची समाप्ती. न्यू बॅट्समन आहेत अमोल कांबळे. मालसवडेचे आहेत. खऱ्या अर्थाने अत्यंत टॅलेंटेड खेळाडू आहेत अमोल. अजूनही जिंकण्यासाठी या मॅचमध्ये 9 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 9 धावांची गरज. चांगलं बॅटल या दोन टीममध्ये. लॉफ करतायत. लॉफ्ट एट कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतील. चांगली फिल्डिंग तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावांची गरज आहे मॅचमध्ये. नक्कीच इथून मात्र 7 धावांची आवश्यकता असणार आहे आणि 7 धावा कशा मात्र गोळा करणार आपण पाहणार आहोत. कारण स्ट्राईक मध्ये पाहतो अमोल यांच्या बॅटमधून इथे मात्र 2 धावा जरूर आल्यात. नेक्स्ट बॉल इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ केलाय. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज अमोल कांबळे यांच्या मात्र खेळीचा अंत होतोय. अमोल कांबळे मैदानाच्या बाहेर होत आहेत. या मॅच मध्ये ट्विस्ट. या षटकामध्ये सिद्धेश सर आतापर्यंत 3 विकेट गमावलेत आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे. गोलंदाज आपण पाहतोय या 3ऱ्या षटकामध्ये सचिन. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. स्वप्नील विस्फोटक फलंदाज आहे. सिक्सर किंग आहे. वेल फिनिशर आहे. सामना जिंकून द्यावा लागेल कारण की जिंकण्यासाठी अवघ्या 7 धावांची गरज आहे. परंतु मी कौतुक करेन
गोलंदाज सचिनचं, कारण की ज्याप्रमाणे विनोद सर या षटकामध्ये गोलंदाजी सुरू आहे, 18 चेंडू बनवायचे होते, धावा 9 आणि आता मात्र 7 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13. नक्कीच जर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो खऱ्या अर्थानं अद्विक इलेव्हन संघाच्या बाजूनं. नेक्स्ट बॉल इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ केला. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि चेंडू मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, वन बाउंड, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या स्पर्धेत आपण पाहिलं गेलं तर 3 षटकानंतर मात्र एंड इथे मात्र चेंज केला जाईल. पंचांनी याची मदत सुद्धा नोंद घ्यायची आणि मग जसे रोशन सर म्हणाले की कुठेतरी सामना इथे मात्र अडचणीमध्ये पाहायला मिळाला. मात्र कौतुक करावं लागेल त्या खऱ्या अर्थानं अद्विक इलेव्हन संघाचं, कारण मित्रांनो म्हणतात ना की मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे एक गलत बात है. आणि खऱ्या अर्थानं ते मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ते खऱ्या अर्थानं अद्विक इलेव्हन या संघाचे गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून आपण पाहिलेत. चला मित्रांनो थोडंसं फास्ट घ्या. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 13 मिनिटांचा अवधी मात्र इथे पूर्ण केला गेलाय. नवीन गोलंदाज इथून मात्र गोलंदाजी मागवे दाखल केले जातील, त्या अर्थात रशीद कुरेशी यांना आपण पाहतोय. तर स्ट्राईक विरुद्ध फलंदाज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दिनेश कांबळे. पुढचा बॉल येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असणार आहे. चला मित्रांनो 14 मिनिटांचा अवधी ते मात्र पूर्ण झालाय. सो प्लीज आपण थोडा वेळेकडे सुद्धा लक्ष देऊया. तीन धावांची गरज आहे. मिस्टामिंग स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर आहेत, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 3 फिल्डर आले होते. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. आणि यस थ्रो साठी आपण चेक गोलंदाजी आहे की नाही ते आपण चेक करूया. शैली सामना झालेला आहे फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. तन्मय 11 या टीमने शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 मधील हा पहिला विजय मिळवलेला आहे. अभिनंदन तन्मय 11 या टीमचं. या टीमचे कॅप्टन नितीनजी पाटील यांचं अभिनंदन. नो बॉल आहे, त्यामुळे हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये. ब्लॅक लिस्ट होतोय गोलंदाज रशीद कुरेशी. त्यामुळे शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर